नमस्कार मित्रांनो, पुढील 24 तासात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात हा हवामान खात्याने इशारा दिला आहे. फक्त पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काल राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला होता. आता राज्यात मान्सून काही दिवसांपूर्वी दाखल झाला, मात्र म्हणावा तसा पाऊस आपल्याला दिसला नाही. आता 2 जूनलाच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. पण तब्बल 15 दिवस अरबी समुद्रातच पाऊस हा थांबलेला होता. राज्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच आता मुंबईत आज पावसाने जोर वाढण्याची देखील शक्यता आहे आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हा मुंबईला देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्र आता पावसाने व्यापलेला असून आता मान्सून गुजरात, मध्य प्रदेश आणि झारखंड, छत्तीसगड भागात पुढे वाटचाल करत आहे. आता पुढील 2 दिवस मान्सून अरबी समुद्र, मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात दाखल होईल आणि राज्यात मान्सून दाखल झाला, पण अजूनही समाधानकारक पाऊस आपल्याला पडला नाहीये. आता राज्यात पुढील काही तासात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अमरावतीमध्ये आज भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय. म्हणजेच या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोबतच मुसळधार स्वरूपाचा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकणात काही भागात दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे व पुढील 24 तासात सर्वत्र राज्याच्या जवळपास सर्वच भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पुढील 5 दिवस पावसाचा जोरदार इशारा हा वर्तवण्यात आलाय. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट आज जारी केला आहे. या भागात आपल्याला विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरी आपल्याला अनुभवायला मिळू शकतात व ताशी 50 ते 60 किलोमीटर वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले. पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे घाटमाता, कोल्हापूर घाटमाता, सांगली, सातारा सोबतच सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांसाठी येलो अलर्टही हवामान खात्याने जारी केला असून या भागात देखील 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी सोबतच बीड, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातही वातावरणात आपल्याला बदल होताना दिसत असून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. इकडे धुळे, नंदुरबार व जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. या भागात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागातही आपल्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय. सोबतच इथे देखील आपल्याला वादळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद.